नमस्कार. अनेक उत्तम शुभ आशीर्वाद विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं, बहिणींचं स्वागत करतो. मागील काही परीक्षांमध्ये आलेल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मग ते अपूर्णांकाचे असेल, दशांश अपूर्णांकाचे असेल, या मूलभूत क्रियेवरती आधारित काही प्रश्न मागील बऱ्याचशा परीक्षेला, स्पर्धा परीक्षांना आलेले आहेत. त्यातील 5 प्रश्न आजच्या या तासिकेमध्ये सोडवण्याचा मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारणपणे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना परीक्षेमध्ये आपले स्किल तपासल्या जातात. ही परीक्षा वेळेची असते. कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त किती प्रश्न सोडवू शकतो यावर आपली निवड ठरलेली असते. आणि म्हणून मित्रांनो, दर परीक्षेला यावर 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातात. आपले गणिताचे स्किल डेव्हलप करायचे, तर मग त्यासाठी काय करावं लागतं तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. आठवणीने पुन्हा एकदा सांगेल की रिकाम्या वेळेमध्ये 2 ते 30 पर्यंत पाढे लिहून काढणे, तोंडी बेरजा कशा करता येतील त्या बघणे, तोंडी आपण वेगवेगळे गुणाकार कसे लवकरात लवकर करता येतील आपल्याला, अशा पद्धतीने मॅथमॅटिकली यू हॅव टू अपडेट युअर सेल्फ. स्वतःला अपडेट करत राहायचं. तुम्ही बघा, साधारणपणे काळाबरोबर महिना, 2 महिने, 3 महिने झाले की प्रत्येक ॲप जे अँड्रॉइड मोबाईल फंक्शन मधले ते प्रत्येक ॲपला अपडेट येत असते. इव्हन व्हॉट्सअपला अपडेट येतं, फेसबुकला अपडेट येतं, नवीन नवीन फंक्शन त्यामध्ये टाकल्या जातात. आपला मेंदूही त्या पद्धतीनेच वर्कआउट करत राहतो. आपल्या मेंदूमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट, वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर निर्माण होत असतात, निर्माण करावे लागतात. ते सॉफ्टवेअर जेव्हा आपण निर्माण करू तेव्हा ते सॉफ्टवेअर जेव्हा आपण ऑन करू तेव्हा ते आपल्याला योग्य रिझल्ट देते. जसे अँड्रॉइड सिस्टीम वर्किंग करते त्याच सिस्टीमने आपल्या मेंदूतील सॉफ्टवेअर सुद्धा वर्किंग करत असतात. वी हॅव टू प्रोव्हाइड इनपुट डाटा फॉर आवर माइंड सॉफ्टवेअर. त्याला इनपुट डाटा जसा द्यावा लागतो तसा आपल्या मेंदूला सुद्धा इनपुट डाटा द्यावा लागतो. चला तर बोलूया. मग मित्रांनो, काय करायचंय तुम्हाला की दररोज, आता तुम्ही म्हणता सगळेजण मार्गदर्शक बऱ्याच काही गोष्टी सांगत असतात. याचं कारण, जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही करायचो तर आम्हाला असं कोणतरी सांगणार होते, आम्ही ऐकलं आणि त्याचे परिणाम आज बघतोय. आणि म्हणून तुम्ही मात्र तुमच्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी मित्रांनो, राहिलेल्या कमी कालावधीमध्ये या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत तर त्या तुमच्या प्रगतीसाठी, तुमची निवड होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. बघा, बारीक बारीक गोष्टीनंतर मोठी गोष्ट घडत असते. बैलगाडी तुम्ही बघितली असेल. बैलगाडीच्या चाकाला जर छोटासा आक नसेल, म्हणजे त्या आकाच्या नंतर एक अशी आडवी ही टाकलेली असते, त्याला मराठीतून काय शब्द मला काही माहिती नाही, परंतु खुट्टी म्हणता येईल. ती जर नसेल तर गाडी खूप पळायला लागली तर ते चाक ऑटोमॅटिक बाहेर निघून जातं. फॅनचंही लटकले तर त्याची इतकुशीच क्वार्टर पिन टाकलेली असते, त्याच्यावरती एवढा मोठा सिलिंग फॅन लटकलेला असतो. ती छोटीशी क्वार्टर पिन नसली तर. अशा पद्धतीने या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, छोट्या छोट्या टिप्स आहेत. प्रत्येक मार्गदर्शक आपापल्या परीने आपल्या अनुभवातून सांगत असतो. तुम्ही या सगळ्यांचा अनुभव एकत्रितरित्या गोळा करून तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये ही इनपुट तुम्हाला भरायचं आहे. होपफुली आशा करतो की तुम्हाला या सूचना आवडतील आणि तशा पद्धतीने तुम्ही बदल घडवून आणता. पाढे हे पाठच असले पाहिजे. मग पाढे पाठ करत असताना 2 ते 30 पर्यंत करा. 30 पासून मागं जा. 30चा पाढा उलटा म्हणायचा, 29चा पाढा म्हणत जायचं, 27, 26, 25 असे पाढे तुम्ही म्हणत जायचे. उलटे सुलटे पाठ करायचे, संख्यांबरोबर खेळत बसायचं. कारण प्रत्येक आपल्या या सेगमेंटमध्ये करताना अभ्यास करायला पाहिजे. यामध्ये मी तुम्हाला सांगत असतो की 1 मार्क म्हणजे पुन्हा 2-3 वर्ष वाट पाहणं. आणि म्हणून ही परीक्षाच 1 मार्काची गृहीत धरा. तेवढी एक उडी मारली 1 मार्काची की समजायचं आपलं सिलेक्शन झालं. 100 पैकी गृहीत धरा, तुम्हाला समजा 89 मार्क पडले आणि यादी 90ला क्लोज झाली. मग काय होणार आहे, तो 1 मार्क तुमच्या डोक्यामध्ये 2 वर्ष जोपर्यंत तुमची निवड होत नाही तोपर्यंत, किंवा कदाचित मे बी पॉसिबल, घडू नये परंतु असं होऊ शकतं की आयुष्यभर तो 1 मार्क तुम्हाला सतत बोचत राहील. मग ही बोचणी येऊ द्यायची नसेल तर सर्वार्थाने आपल्या माइंड सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला बरेचसे इनपुट सॉफ्टवेअर टाकायचे. गणित हा सरावाचा विषय आहे, हे वारंवार तुम्हाला सांगितले मित्रांनो. आणि म्हणून जसं जसं आठवत तसं आम्ही सांगत असतो. माझंच काय, सर्वांचं आपण ऐकून घ्या. यातील तुम्हाला जे जे चांगलं वाटेल, जे जे तुम्ही करू शकता ते करून बघा आणि याचा रिझल्ट तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित मिळेल. हा व्हिडिओ पाहत असलेले जे कोणी माझे मित्र आणि मैत्रिणी, भाऊ आणि बहीण आहेत
तर तुम्ही स्वतःला विचारा की मला 30 पर्यंत पाढेपाठ आहेत का, मला 30 पर्यंत घनपाठ आहेत का, मला 30 पर्यंत वर्गपाठ आहेत का. जर नाही तर निश्चितच तुम्हाला माहिती घनावरती, वर्गावरती, पाड्याच्या गुणाकारावरती परीक्षेत प्रश्न विचारतात. मग जर तुम्हाला पाढेपाठ नाही, समजा 29चा पाढापाठ नाही, 29ने तुम्हाला गुणाकार करायचा आहे, मग पाढापाठ नाही तर तुम्हाला काय करावं लागतं, 9ने गुणावं लागतं, 2ने गुणावं लागतं. म्हणजे एकाच गुणाकारामध्ये तुम्हाला अजून किती गुणाकार करावे लागले, एक्स्ट्रा 2 गुणाकार. बरं, एक्स्ट्रा गुणाकार केल्यानंतर माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांना आणि बहिणींना तुम्हाला पुन्हा त्याची बेरीज पण करावी लागते 2दा. म्हणजे एका क्रियेत जर पाढापाठ असता तर तुमची एकदमच समजा तुम्हाला त्या ठिकाणी 312 गुणिले 29 करायचे, म्हणजे तुम्हाला 9ने गुणायचंय, 2ने गुणायचंय, 3 वेळेस पुन्हा बेरीज करायची. मग याला वेळ लागणार आहे की नाही. आणि तोच जर 29चा पाढा असला तर खटकन तुम्ही गुणाकार करता. आणि हा जो 1-1 मिनिट असतो, हा 1-1 मिनिट परीक्षेत, 1-1 सेकंद परीक्षेत मोजला जातो. कारण बेल वाजल्यानंतर कोणीही तुम्हाला लिहून देत. तुम्हाला काय पेपर धरून बस, मला लिहू दे, मपले राहिले, माझं राहिले, असं थोडीच म्हणता येतं. पेपर तुमच्याकडून काढून घेतला जातो. आणि म्हणून थेंबे थेंबे तळे साचे हा 1-1 सेकंद वाचवायचा असतो. त्याच्यासाठी जे कोणी पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी मागे 2-3 वर्ष परीक्षा दिल्या आहेत त्यांनी अजूनही वेळ गेले नाही. तर हे 1-1 सेकंद अशा 6 गणितामध्ये तुमचे 10-10 सेकंद वाचले तर 60 सेकंद वाचतात आणि 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. आणि हा 1 मिनिट त्याला विचारा ज्याचा मागच्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं नाही, कारण तो गणिताचे 5 प्रश्न सोडू शकला नाही. मायाला येत होते रे, पण काय झालं, टाइमच पुरला नाही. अरे टाइम पुरल कसा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या बाबा हो. रिटेक तिथं नाहीये. रिटेक आपला जो शूटिंग करत असताना चुकलं तर रिटेक घेता येतो, कॅमेरा ऑफ करून, किंवा ते काय म्हणतात ते तेवढी केलेली शूटिंग कट करून पुन्हा एकदा रेकॉर्ड करता येतं. परंतु इथं मात्र परीक्षेचा रिटेक नाही, तो रिटेक डायरेक्ट किती 1-2 वर्षाने, 12-12, 14-14 महिन्यांनी मग जागा निघतील आणि सगळी प्रोसेस. आणि म्हणून सावध रीतीने अभ्यास करा. चला तर वळूया अभ्यासाकडे. तर आजच्या या 20-22 मिनिटांमध्ये, राहिलेल्या मिनिटांमध्ये आपण ते प्रश्न घेणार आहोत. या ठिकाणी एक बेरजेचा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि तो आपण पूर्ण करणार आहोत. प्रश्न अतिशय सोपा म्हणजे सुरुवात सोप्याने करावी म्हणून हा प्रश्न निवडलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. 3 अधिक 33 अधिक 333 अधिक 3.33 बरोबर किती. तर बेरीज करायची, कुठलाही शहाणपणा करायचा नाही. सिंपली ही बेरीज एकाखाली एक मांडून घ्यायची मित्रांनो, व्यवस्थितरित्या. तोंडी जर करायचं खूपच तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तरच करायची. म्हणजे याच ठिकाणी 300, या ठिकाणी 30, 330 वरती येते 30 आणि 3 किती झाले 36 आणि 3 39. आणि मग ते 330 आणि 39 369, त्याच्यामध्ये 3 टाकले 372.33. अशा पद्धतीने तोंडी तुम्ही बेरीज करू शकता. कधी जर तुम्ही कॉन्फिडंट असाल, तुमच्यावरती विश्वास असेल तरच अशा बेरजा करायच्या. ज्यांना हे कॅल्क्युलेशन करायचे तोंडी, पुन्हा एकदा सांगतो, तर पुढून करायचे. हे 300 वरती सोडून द्यायचे. हे 330 किती झाले 330. आता वळायचं पुढे, हे 33 आणि हे राहिलेले 3 हे झाले 36 आणि हे 30 किती झाले 39. मग 330 आणि 39 किती झाले 369. त्याच्यात हे 3 टाकले 372. पुढे किती 0.33. अशा पद्धतीने 372.33 किंवा 372.33 ही ती बेरीज येते. परंतु जर हे कधी करायचं, जर तुम्हाला खरोखर आत्मविश्वास असेल तर. हे गणित 1 मार्काचं आहे आणि म्हणून जर आत्मविश्वास नसेल, कॉन्फिडन्स नसेल, जर तुम्ही सराव केलेला नसेल, रिस्क घ्यायची नाही. रिस्क परीक्षेत घ्यायची नाही. आणि मग काय करायचं, सरळ मांडायचं खाली आपलं. असं समजायचं आपण चौथीलाच 3 अधिक हे 33, गरिबीचं मांडायचं आपलं काय 33 333 अधिक 3.33. आता वरती काही नाही, तिथं आपले 0 देऊन टाकायचे खिशातले काढून. आता ही बेरीज मांडायची. बघा सगळे केले किती आले, 0 0 3 दशांश ते दशांश कसा 3 चौक 12. व्यर्थ करत बसायचं नाही. 3 3 6 3 9 3 12 एडपटाने 3 चौक 12 डायरेक्ट 2 8 चाले 3 2 6 आणि 7 आणि राहिला 372.33. तर ही अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज समजलेली असेल. सोप्या असतात बेरजा. सोप्या कधी त्या केल्या तर
मला येतंय कधीच म्हणायचं नाही, माझं हे कम्प्लीट झालंय कधी म्हणायचं नाही. जो विद्यार्थी म्हणला की माझा हा धडा कम्प्लीट झाला, आयुष्य त्याचं कम्प्लीटच झालं, समज म्हणजे संपलंच. कारण गणित असेल किंवा कुठलाही विषय अद्यापपर्यंत कम्प्लीट होत नाही. ज्ञान ही अशी एक गोष्ट आहे जी येणाऱ्या काही कोटी वर्ष माणसाकडून पूर्ण केल्या जाणार नाही. पूर्ण ज्ञानी असं कोणालाही म्हणता येणार नाही. एवढं फेकाफेकी, ब्रह्मज्ञानी, हा ज्ञानी, तो ज्ञानी असं होत नाही. आणि परिपूर्ण ज्ञान जे तर आपल्याला कुठल्याही विषयाचं कोणालाच या त्याच्या जीवन कालावधीमध्ये मिळेल याची शक्यता 0.000001% सुद्धा नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणून आपण नेहमी कमतरता असतो, कमतरता किंवा आपली जी वाटचाल असते, आपला जो प्रवास असतो हा पूर्णत्वाकडे असतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून असं कधीही म्हणू नका की नाही माझा ती पहिला धडा झाला. एक पुस्तक आणायचं, एका पुस्तकातला पहिला धडा सोडवायचा, त्याच्यातले गणित सोडवायचे, झाला माझा पहिला धडा. अरे वागा हो, एका एका धड्यासाठी असे काही हजार प्रश्न, मुखपाठ करा प्रश्न. काही आमचा एक विद्यार्थी, मी नेहमी त्याचं उदाहरण सांगत असतो, आता तो भरती झालेला आहे, त्याने पुस्तक गणित मुखपाठ करून टाकले होते. खरोखर कमाल. म्हणून तुम्ही तसा प्रचंड सराव करा, गाफील राहू नका. आपले स्पर्धक नेहमी आपल्या एक पाऊल पुढे आहे हे नेहमी लक्षात ठेवा. चला, गप्पाच्या ओघामध्ये वेगवेगळे विषय आठवतात, बोलणं होतं, त्यामुळे गणित मात्र कमी होतात. पण चला, तुम्हालाही मार्गदर्शन व्हायला आवश्यक आहे. माझ्या अनुभवाचाही तुम्हाला फायदा व्हावा या उद्देशाने मी तुम्हाला हे घडलेले किस्से, प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटना सांगत असतो. दुसरं गणित आता निवडतोय. हेही परीक्षेला आलेले हे प्रश्न मागील आपल्या पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहे आणि म्हणून ते या ठिकाणी आज आपण घेतलो. आताचा हा जो प्रश्न आहे, तर हा प्रश्न मात्र बँक प्रोबेशनरी ऑफिसर 2006 सालच्या परीक्षेला आलेला आहे आणि तो प्रश्न आता मी या ठिकाणी तुम्हाला समजावून देते. बघा, दुसरा प्रश्न एकदम काळजीपूर्वक बघा मित्रांनो. 9.3/4 अधिक 2.2/17 वजा 9.1/15. बघा, बेरीज आणि वजाबाकी एकत्र आलेला हा असा प्रश्न आहे. आता या प्रश्नासाठी मित्रांनो बिलकुल वचकून जायचं नाही. 9.3/4 अधिक 7.2/17 वजा 9.1/15 बरोबर किती? पर्याय दिलेले आहेत. 7.719/1020. दुसरा पर्याय आहे बी 9.817/1020. तिसरा पर्याय आहे 9.719/1020. चौथा पर्याय आहे डी 7.817/1020. असे वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता सोडवायचं कसं, तर सिंपल ट्रिक याची आहे ती तुम्हाला सांगतो. या ठिकाणी काय करायचं, सुरुवातीला पहिली स्टेप, जे पूर्णांक आहेत त्यांची बेरीज वजाबाकी करून घ्यायची. 9 अधिक 7 वजा 9 गुणिले मध्ये छेदामध्ये किती राहिले, 3 अधिक 4 2 अधिक 17 आणि वजा 1/15. आता बेरीज आणि वजाबाकी एकदाच करायची. अपूर्णांकांच्या बेरजा वजाबाक्या ह्या मात्र आपल्या मुलांना जमत नाही, त्याचं सोपं टेक्निक मी तुम्हाला सांगतो. इथं वजा 9 अधिक 900 कटले, शिल्लक राहिले 7. आता या ठिकाणी आपल्याला बेरीज वजाबाकी करायची. संख्यांचं छेदातलं निरीक्षण जर केलं मित्रांनो, तर 4 ही समसंख्या आहे, 17 ही मूळ संख्या आहे आणि 15 ही विषम संख्या आहे. म्हणजे एक मूळ, एक विषम आणि एक सम. जेव्हा केव्हा लसावी काढण्यासाठी मूळ संख्या आली तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं की आपल्याला सगळ्या संख्यांचा गुणाकार करावा लागेल. हे सोपं टेक्निक लक्षात ठेवायचं. या 4ही संख्यांचा गुणाकार करायचा. मग 15 आणि 17ला गुणण्याऐवजी 17ला 4ने गुणायचं, 17 चौक 68 इथं लिहितो. गुणिले 15. आता 15चा पाडा तुम्हाला पाठ, 15 × 90 म्हणजे 900 आणि 15 × 8 = 20 म्हणजे 120. मग 900 आणि 120 किती झाले, 1020. असं सोपं टक्क्यानं गुणाकार करायचा. असा गुणाकार करायचा टक्क्यात. आता बघा बेरीज वजाबाकीचं एकखटी टेक्निक काय ते समजावून घ्या. हा झाला लसावी घ्यायचा गुणाकार. बरेच जण काय करतात, हे जेत समान करतात, बेरजा करतात, म्हणजे भरपूर प्रकारे हे गणित झाल्यावर मी ते बेरजेचे प्रकार तुम्हाला समजावून देतो. ही थोडीशी तिरपी झाली, मग तुम्हाला कळून येईल की तुम्ही कशा पद्धतीने बहादुरी करतात. बयो इथं तिरपी झाली, इकडे दिसाल तिरपी दिसेल, कॅमेऱ्यात तिरपी दिसेल. चला, असे 1020 आहे छेदा.
मग काय करायचं मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी इथून या 4 ने 1020 भाग द्यायचं. 4 दुनी 8, 2 राहिले, 4 पंचे 20, 2 राहिले, 4 दुनी 8 राहिले, 2 म्हणजे 22, 4 पंचे 20, 22 म्हणून 20 गेले 2 झाले 20, 4 पंचे 20 गुणिले अंशात लागते, अधिकला अधिक तसेच. आता 17 ने भाग द्यायचे. 17 सख 2 दर्शे 17 0 0 गुणिले 2 वजा 15 ने भाग द्यायचा. 15 सखी 90 आणि खाली किती, 15 साठी 5 15 सखी 90. आता 15 सखी 90 झाल्यानंतर खाली किती शिल्लक राहतात, 12. 12च्या वरती 0 म्हणजे 120 आणि म्हणून 15 सखी 90 आणि 120 म्हणजे 15 8 20 700 गुणिले अंशातला काय आहे 1. समजलं. बेरीज वजाबाकी एकदा करताना छेदाचा लसावी घ्या, नंतर छेदातल्या संख्येने त्या लसावीला भाग द्या, आलेल्या लसावीने अंशाला गुणा. पुन्हा एकदा बेरीज वजाबाकी एकखटी करत असताना छेदाचा लसावी काढा, दिलेला 2 किंवा 4 अपूर्णांकाचा लसावी काढल्यानंतर प्रत्येक अपूर्णांकाच्या छेदाने लसावीला भाग द्या, त्या लसावीने आलेल्या अंशाला गुणा, बेरीज वजाबाकी करा, उत्तर तयार. असं हे त्याचं सोपं टेक्निक आहे. मग आता बघूया इथं गुणाकार करायचा आहे. 7 आहे कंसामध्ये, 255 गुणिले 3 मी बराच सांगत असतो गुणाकाराची ट्रिक. पुढून गुणाकार करायचा बेत्रिक 6 म्हणजे 600, 3 15 म्हणजे 150 म्हणजे 750, 3 15 750 होतात 765 झाला गुणाकार. प्लस 60 गुणिले 20 12 म्हणजे 120 वजा 68 1 68. इथंही घाई करायची नाही, अति घाई मसन वाटत नाही. अति घाई आपल्याला पुढच्या वर्षीची पोलीस भरती द्यावी असं म्हणता येईल. तर मग इथं काय करायचं, नियमाप्रमाणे आपल्याला बेरीज करून घ्यायची. आता म्हणताना वजाबाकी काय करायची, सवय लागेल. गणितामध्ये वजाबाकी नेहमी शेवटी करायची असते. आणि म्हणून मित्रांनो इथं बेरीज करून घेतली तर 7 अंशामध्ये ही बेरीज केल्यानंतर 700 ने 800 आणि 65 आणि 20 किती होतात 85 म्हणजे 885. इथं वजा किती आहे 68, छेदामध्ये 1020. मग या ठिकाणी पुन्हा मित्रांनो 885 मधून 68 काढायचे, तर अख्खी मांडत बसायचं नाही. एकदम सिंपल जे आहे तर 85तून 68 वजा करायचे, ते पण तोंडी. आलं का लक्षात, मेन टास्क खायची. 85तून 68 वजा करायचे. 7 पूर्णांक आलेले आहेत, वरती किती आता 800 आलेले आहेत ऑलरेडी. आता 85तून 68 काढत असताना म्हणजे ह्या सवयी असं लावून घ्या, अपडेट करा स्वतःला. जे वारंवार सांगतोय 80तून 60 गेले, खाली गेले 20, अशा पद्धतीने तुम्हाला हे स्वतःला त्या ठिकाणी अपडेट करावं लागेल. मग आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी शिल्लक राहिलेली 8 आणि 5ची. हातचे वगैरे कुठेही काही घ्यायचे नाहीयेत. 68 किती 85 असं म्हणतात, तर 68 आणि 7 किती झाले 75 आणि 10 85 म्हणजे किती उरले 10 आणि 7 17. आणि म्हणून मग ही किती आली वजाबाकी 17 म्हणजे 817 चे 1020. आणि म्हणून त्या वजाबाकी किंवा या प्रश्नाचं उत्तर जो बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स या परीक्षेमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस भरतीमध्ये विचारलेला हा प्रश्न, याचं उत्तर येतं 7.817/1020. अशा पद्धतीने ही कॅल्क्युलेशनची सवय लावा. आता बघा, आपला महाराष्ट्रीयन ग्रामीण भागातला तरुण शालेय स्तरावरती अपूर्णांकांच्या बेरजान वजाबाक्या कशा शिकवल्या जातात, मग त्यामुळे तो स्पर्धा परीक्षेमध्ये कसा मागं पडतो, मी ते ह्या उदाहरणावरून सांगतो. चला आता हे उदाहरण घेऊया. आपल्याला झालं सगळं, समजा हे गणित संपलं. आता ही बेरीज वजाबाकी करायची, हे पण गेलं, नुसतं एवढं राहिलं. एवढीच आपल्याला बेरीज वजाबाकी करायची असं गणित धरून मित्रांनो. आता आपला तरुण म्हणजे तुम्ही, आम्हालाही शाळेत असं शिकवायचं, परंतु पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं तर आम्हाला या बेरीज वजाबाकीतला फोनपणा लक्षात आला. आज या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी तुम्हाला सांगतो. काय होतं, वर्ग 4थीला किंवा 3रीपासून अपूर्णांक सुरू, छेद समान करून बेरजा करा. मग इथं आपला तरुण काय करतो, पहिल्यांदा ही बेरीज करून घेतो. 3/4 अधिक 2/7 छेद समान करतो. मग 17 4च्या पाड्यात 17 येणार, मग काय करावं मयो, मग तो तिकडं 4ला 17 लिहून वरती 3ला 17 लिहून अधिक 2/17, मग 4ने इकडे गुणतो, वरती 4 लिहून. बघा असं चमत्कारी का म्हणून आपले पोरं गणितामध्ये पुढे जात नाही, त्याला हे कारण आहे अपूर्णांक बेरीज वजाबाकी. आता 17 त्रिक 51 जर पाठ असेल 17 चौक 68, 4 दुनी 8, 17 चौक 68. आता छेद समान झाला 68, वरती किती 51 आणि 8 किती झाले 19 झाला काय.
आता हा पठ्ठ्याला आता वजाबाकी करायची ना, मग 59, कारण प्रश्न झाला नाही आपला, छेद 68 वजा इकडे किती 1/15 झालं. आता पुन्हा छेद समान करायचा आहे बघा. मग इथे तीच गंमत, 59 गुणिले 15 भागिले 68 गुणिले 15 वजा 1. आता इथे बी काय करावं लागेल मग 1/15. इकडं 68 ने गुणा, वरती 68 ने गुणा, असा कार्यक्रम. म्हणजे चौथीला ही पहिली रीती शिकवलेली. आता मग 68 गुणिले 15 केले, 15×90 आणि ते 120 झाले 1020. आली की वरती गुणाकाराची पद्धत. आता पुन्हा 15 ने गुणायचं. इथं समजा आमचा सराव असतो, आम्ही 59ला 60 करतो आणि 15×90 म्हणजे 900. 900तून 59 वजा करून टाकतो, एक एक्स्ट्रा घेतलेले काढून टाकतो बाहेर. म्हणजे 900तून 59 गेले, म्हणजे शिल्लक राहतात त्या ठिकाणी 841. 841 हा बरोबर बघा. आता 15×90ला 0 आणि मग त्याच्यावरती 0 द्यायचा. हा 15×90ला 0 हातचा 9, 15×75 9 किती झाले 84 झाले 840. 15 बघो असं चूक होत असते बघा. 9ला मी 6 म्हणून 15×9 35, 600ला 5. तेच म्हणलं कसं काय झालं. 15×9 35, 600ला 5 हात झाले 13. 15×5 75 आणि 13 होतात 75 अधिक 13 5 आणि 3 8 7 निघाल म्हणजे 75 आणि 13 होतात 88. राईट. 885 वजा 68 भागिले हे किती 1020, जो की मगाशी आपण सोडवले. मग या ठिकाणी मुलांनो आणि मुलींनो छेद समान झाला. 885 वजा 68 म्हणजे उत्तर किती आलं, शिल्लक राहिले 817 छेद 1020. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग चौथीला या अपूर्णांकांच्या बेरजा वजाबाक्या शिकवल्या जातात. ही झाली पहिली रीत. आलं का लक्षात? का गायकवाड कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन बॅचला ऍडमिशन घ्यायचंय ते यासाठी. 4थी, 5वी, 6वी, 7वीला आपल्याला शालेय स्तरावरती असं पद्धतीने शिकवल्या जातं. छेद समान करून अगोदर अपूर्णांकांची बेरीज करा, नंतर पुन्हा छेद समान करून वजाबाकी करा. चला आता ही झाली पहिली रीत. दुसऱ्या रीतीमध्ये महाराज काय करतात ते बघा. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी. इथं पण चमत्कारिक आहेत असे एक चपटकर एक नमुने पाहायला भेटतील. मग परीक्षेमध्ये एवढा वेळ वाया घालते, मग तोंड वाकडं करून वेळ नाही पुरला अशी त्याच्यात थुत्रात मारलं पाहिजे एक खपखन कधी वेळ नाही पुरला. मग इतके दिवस काय करतात तू मोक्कार असते म्हणजे वेळ नाही पुरला, मग कशात तयारी करू लागला. वेळ पुरू नये ही यासाठी तर स्पर्धा परीक्षा आहे. कळालं का? स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमच्या ज्ञानाची परीक्षा नसते. तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये किती चांगला पटकन निर्णय घेऊ शकता